किती छान आहे ना हे. तर सोन्याच्या कारागिरांनी बनवलेलेच ह्या विण आहेत. बेलाच्या पानांच्या आकाराचा हा टीक आहे. हा वज्र टीक जो आपल्या आई अंबाबाईच्या गळ्यामध्ये रोज परिधान केला जातो. ह्याला ठुशी बांगडी म्हणतात. हे सगळे 1 ग्रॅम मधलेच आहेत. हे आहे कानातले, ह्याला एअर कप म्हणतात. मराठी नट्या सगळ्या ही चिंचपेटी वापरायच्या. आधीचे जुने पिक्चर मध्ये पारंपरिक छान दिसतं एकदम. कोल्हापूरची प्राजू या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हा आहे आपला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक. आज आपण चाललेलो आहे 1 ग्राम मधील कोल्हापुरी अस्सल दागिने प्रीमियम क्वालिटीचे पाहण्यासाठी. त्याचा पत्ता मी तुम्हाला आता सांगते. हा सरळ रोड जातो आपल्या भवानी मंडपच्या कमानीपाशी. ही आहे आपली भव्य दिव्य भवानी मंडपची कमान. तिथूनच आपण मागे आलो की ज्योतिबा रोडला जाताना हे दुकान लागतं. पद्मावती ज्वेलर्स हे दुकान आहे. नमस्कार, मी अस्सल कोल्हापुरी पारंपरिक दागिने शोधत होते. मला माझ्या मैत्रिणीने तुमचे शॉप सजेस्ट केले. मी या इथे व्हिजिट करण्यासाठी आलेले आहे. मला असं समजलं की आपल्याकडे प्रीमियम क्वालिटीचे सगळे दागिने आहेत, तर त्याची डिटेल्स तुम्ही आम्हाला देऊ शकता का? हो नक्कीच. नमस्कार, मी स्वाती धड्डे. पद्मावती ज्वेलर्स हे आपलं इमिटेशन ज्वेलरी, 1 ग्रॅम ज्वेलरी आणि कोल्हापुरी दागिन्यांचं दालन आहे. तर घाटी दरवाजाला ज्योतिबा रोडला हे आपल्याला दुकान मिळेल. ही 3री ब्रँच आहे आमची. मेन ब्रँच आहे ह्याला कनकेश्वर कॉम्प्लेक्सला, आणि ही सरनाईक कॉम्प्लेक्स ज्योतिबा रोडला आपलं हे दुकान आहे. आणि गेले 25 वर्ष ह्याच्यामध्ये आम्ही कार्यरत आहोत. तर आपल्याला चांगल्यात चांगले क्वालिटी दागिने देण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर ही आहे मानसी आणि ही आहे शारदा. गेल्या 25 वर्षापासून ह्या आमच्या सोबत आहेत आणि तुम्हाला सगळ्यात जास्त लाभ मिळवून देण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू. आणि येता सण आपला वटपौर्णिमेचा आहे, त्याच्यासाठी महिलांसाठी आम्ही खास ऑफर पण ठेवलेल्या आहेत. त्या तुम्ही इथे आल्यानंतर पाहायला मिळतील. मॅडम, आणि आमचं चॅनलचं नाव सांगितल्यानंतर लेडीजना काहीतरी डिस्काउंट द्या. आमचं आपलं नाव सांगितल्यानंतर सर बोलले होते. ओके. महालक्ष्मी मंदिराच्या सानिध्यामध्ये आमचं शॉप आहे. त्यामुळे तुम्हाला सगळी क्वालिटी आणि क्वांटिटी सगळं तुम्हाला जे काही हवेल ते चांगल्या दरामध्ये आणि तुमच्या पर्सनॅलिटीला शोभेल अशा वस्तू आम्ही आपल्या तुमच्या कार्यक्रमानुसार तुमची साडीचा कलर, काय ऑकेजन आहे, कुणाची एंगेजमेंट, कुणाचे डोहाळे जेवण, कुणाचं लग्न, कुणाचं प्री वेडिंग शूट, अशा पद्धतीनं आम्ही त्यांना कोल्हापुरी पारंपरिक दागिन्यांचे सगळे तुम्हाला इथे व्हरायटी आमच्याकडे बघायला मिळेल. मस्त आहे ना हो, हे सगळंच एका इकडे आपल्याला भेटून. हा आहे बेलपान टीक, ह्याचं नाव आहे. बेलाच्या पानांच्या आकाराचा हा टीक आहे. ओके. किती मस्त आहे ना. हो मॅडम, याची प्राइस किती असते अंदाज? हा साधारण 1800 रुपये किमतीचा आहे. ओके. आणि तुम्हाला ह्याच्यावरती सगळ्यावरती मस्त डिस्काउंट मिळून जाईल. ओके. 15% ऑफ मध्ये तुम्हाला हे मिळून जाईल कोल्हापुरी दागिने. ओके. हा साधारण आपल्या पूर्ण गळ्याच्या वरचा नेक पीस म्हणून हा वापरतात. ओके. आणि ह्याच्यामध्ये मराठी सिरियलमध्ये आम्ही बऱ्याच हे सगळे दागिने दिलेले आहेत. ओके. शूटसाठी. ओके. त्याच्यानंतर हा वज्र टीक जो आपल्या आई अंबाबाईच्या गळ्यामध्ये रोज परिधान केला जातो. आपल्या महालक्ष्मीच्या आरतीनंतर. ओके. देवीच्या आरतीनंतर हा देवीला दागिना घातला जातो. ओके. त्यामुळे ह्याचं खूप महत्व आहे. ओके. हा पारंपरिक दागिना आहे. हे चांदीवरती असतो. ओके. आणि गोल्ड प्लेटिंग असतं. 10-15 वर्ष या वस्तू खराब होत नाहीत. जशी सोन्याच्या वस्तू राहतात
ओके. तशाच ह्या राहतात. यामध्ये त्याची म्हणजे price चांदीचं काय आणि सोन्याचे असे दोन प्रकार. चांदी आतमध्ये ओके आणि वरती गोल्ड प्लेटिंग ओके ओके. असं ह्याचं 2800 रुपये किंमत आहे. हा. ओके. त्यामध्ये थोडासा फॅन्सी हा मॉडिफिकेशन केलेला आहे की आजकालच्या विवाहित मुलींसाठी काहीतरी फॅन्सी लुक हवा असतो, हा. त्यांच्यासाठी हा फॅन्सी टिक बनवलेला आहे. हे बघ किती छान आहे ना हे. हा. हे बाजूबंद आहे ना हो? हा बाजूबंद आहे. हा आपला पूर्ण सेट सध्या खूप ट्रेंडिंग आहे. त्याच्यामध्ये बाजूबंद, ओके. कोल्हापुरी साज, हा. टीक, हा. कर्णफुले, तोडे आणि खोपा असे हा पूर्ण सेट आहे. हा सध्या खूप ट्रेंडिंग पीस आहे. यावरचं डिझाईन बघितलं छान आहे ना किती डिझाईन. मस्त आणि एकदम मस्त सोन्यासारखं दिसतं. ह्याची तुम्ही विण पाहिलात तर सोन्याच्या कारागिरांनी बनवलेलेच ह्या विण आहेत. नाही एकदम सुपेरियर काम आहे. ह्याचे घुंगरू, ह्याचा खडा हे सोन्याच्या बाजूबंदात जो वापरतात तोच ह्याला वापरतो आम्ही. आणि हा आपल्या सगळ्या महिलांचा सगळ्यात राजा पीस आहे. फेवरेट. सगळ्यात फेवरेट हो खरंच बाजूबंद. बाजूबंदाशिवाय बाईला शोभा नाही. शोभाच नाही. आणि पूर्ण आपलं ते महाराष्ट्रीयन लुक करायचं म्हटलं त्यात बाजूबंद खोपा हे पाहिजे. हा आहे पीस. ह्याच्यामध्ये सुद्धा थोडस मॉडिफिकेशन केलेलं आहे. ओके. पूर्वी याच्यामध्ये नुसता एक खडा यायचा, आता ह्याला थोडस फॅन्सी लुक द्यायचा प्रयत्न केलाय. हे बरोबर असं गळ्याबरोबर घातलं की हा छान दिसतं. छान आहे. हा आहे कोल्हापुरी साज. आपल्या महालक्ष्मीचा सगळ्यात आवडता दागिना. त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे. हा 36 पाणी कोल्हापुरी साज आहे. फिनिशिंग तर बघा की तुम्ही किती छान आहे. तर याची मॅम किंमत काय आहे? हा 2400 रुपयेचा आहे. ओके. तर त्यामध्ये डिस्काउंट करून आहे की डिस्काउंट यामध्ये मिळणार नंतर? तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींवरती 15% डिस्काउंट मिळेल. ओके. आणि आमचं चॅनलचं नाव सांगितलं जरा जास्त डिस्काउंट द्या. नक्कीच नक्कीच. ओके. साज म्हणजे कोल्हापूरच्या सगळ्या हर एक विवाहित स्त्रीकडे साज हा असलाच पाहिजे असं एक माझं स्वतःचं मत आहे. ओके. साज हा सगळ्यात दागिन्यांमध्ये सर्वात जास्त शोभा आणणारा पीस आहे. आणि ह्याची ट्रेंड कधी संपत नाही. कधीच नाही. आपल्या आजी आई आपल्या पूर्वी सगळ्यांपासून साज हा वापरला जातो. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याकडे 17 प्रकारचे वेगवेगळे नवीन व्हरायटी आलेले आहेत. ओके. आणि जवळजवळ गळ्याबरोबर 12 पाणी, 14 पाणी, 17 पाणी, 36 पाणी, 42 पाणी असे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. साजाचं एक महत्व असं आहे की विवाहित स्त्रीने तो दागिना घालायचा असतो आणि त्याच्यावरती महालक्ष्मीची सगळी आपले जी त्याची शस्त्र आहेत ओके. त्या शस्त्रांची 12च्या 12 शस्त्र त्या साजाच्या प्रत्येक पानावरती ओके. कोरलेली असतात. आणि त्याच्यामध्ये लाल खडा, हिरवा खडा असे दोन्ही रंग आहेत की जे सुवासिनींचं प्रतीक आहे. हा बघा, लाल आणि हिरवी पानाडी अशी त्याच्यामध्ये आहे. हा फॅन्सी पेंडलचा साज आहे. आणि हा आहे ट्रेडिशनल जो पूर्वी यायचा, हा ट्रेडिशनल साज आहे. हा जो पूर्वी सोन्यात यायचा तोच साजाचा सेम टू सेम बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या कारागिरांनी. हा छान आहे. डिझाईन एकदम मस्त आहे. हे आपलं 1 ग्रॅम मधलं आहेत ना? हे सगळे 1 ग्रॅम मधलेच आहेत. 1 ग्रॅम शिवाय हा कलर तुम्हाला मिळणार नाही. ओके. आणि हे वस्तू कधीच खराब होत नाही. ओके. वर्षातनं आपण जेवढ्या वेळेला घालू तेव्हा तो पूर्ण सगळ्या प्लास्टिक मध्ये कव्हर करून ठेवायचा. रेड वेल्वेट दागिन्यांच्या बॉक्स मध्ये कुठलीही वस्तू ठेवायची नाही, कारण त्याच्यामध्ये केमिकलचा इफेक्ट येऊन वस्तू खराब होतात. ओके. वस्तू ठेवून खराब होतात चुकीच्या पद्धतीने. ओके. हा. जे म्हणतात की आमची ही वस्तू खराब झाली, तसं नाही. तुम्ही ठेवताना चुकीचं ठेवायचं नाही. ही एक छान माहिती दिली आम्हाला. ही खरोखर कोणाला मध्ये माहिती नाही की बाबा ज्वेलरी कशा पद्धतीने ठेवावी. ज्वेलरी व्यवस्थित ठेवणे ही पण एक खरेदी करण्याबरोबरच तो पण एक महत्वाचा भाग आहे की वस्तू ही व्यवस्थित ठेवली तरच ती व्यवस्थित टिकते. ओके. हा आहे आपला कोल्हापुरी तोडा.
ह्याला ठुशी तोडा पण म्हणतात, कोल्हापुरी तोडा पण म्हणतात. हा आपल्या साजला मॅचिंग आहे, टीकला मॅचिंग आहे ओके. आणि ठुशीला मॅचिंग आहे. हा सगळा हा म्हाळसा हा या सिरियल मध्ये हा तोडा वापरला गेलेला आहे. हा आहे ठुशी बांगडी. ओके ह्याच्यामध्ये ठुशीच्या मण्यांना मॅचिंग बनवलेला आहे. ओके. ह्याला ठुशी बांगडी म्हणतात. तुळशी वेअर केल्यावर आपण हा ही बांगडी घालायची. आणि हा आहे कोपा, जो आपल्या केसामध्ये माळला जातो. ओके. कोपा. हे आहे मंचली. हा ह्याला मंचली म्हणतात. मंगळसूत्राला ऑप्शन ही एक मंचली वरती घातली आणि खाली एक साज घातला की बस, दुसरं काही दागिने घालायची गरज नाही. तेवढ्यातच भरून होते. हा ही आहे आपली कोल्हापुरी नथ. ही नथ अशा पद्धतीने घालतात. ह्याच्यामध्ये डिझाईन असं मॅम दाखवा मला, डिझाईन छान वाटलं त्याची. ह्याच्यामध्ये 150 व्हरायटी आहेत आपल्याकडे नथ मध्ये. ओके. भरपूरच आहे. मोत्यांच्या आहेत, म्हणजे फॅन्सी आलं की इथं कस्टमरला आले की मोकळ्या हाताने जाण्यासारखं काही नाही, घेऊनच जायचं. हा. त्यांच्यासाठी प्रेसच्या नथ आणि ज्यांना होल आहे त्यांना. ह्याच्यामध्ये लहान साईज, मीडियम साईज, बिग साईज आणि लक्ष्मीला जो वापरतात तो सुपर बिग साईज, असे 4 साईज सगळ्यामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये व्हरायटी बघायला मिळेल. हे आहे आपले पारंपरिक मंगळसूत्र. ह्याला म्हाळसा मंगळसूत्रही म्हणतात, चंद्र मंगळसूत्रही म्हणतात, मंचलीही म्हणतात. त्याची प्राइस किती आहे मॅम तरी? हा तुम्हाला 600 रुपयाला बसेल. ओके. याचं मटेरियल कसं ते 1 ग्राम मटेरियल? हे सुद्धा सगळे चंद्र आपले सगळे चांगल्या क्वालिटीचे वापरलेले आहेत. हे पेंडल सुद्धा गॅरंटीच आहे. आणि हा जवमणी जो वापरलेला आहे, हा जो पूर्वी आपला सोन्यात जो यायचा तो मणी, म्हणजे ह्याच्यातली प्रत्येक बारीक सारीक काम हे विचार करून प्रत्येक गोष्टी आम्ही बनवलेल्या आहेत. कारागिराकडून बनवून घेण्याचा प्रयत्न करून दिलाय की जास्तीत जास्त लेडीजना सोन्यासारखी वस्तू तुम्हाला आता बघायला मिळेल. ह्या प्रत्येक 1 ग्राम मध्ये जो आहे. हे आहे त्याच्यावरती कर्णफुले. ह्या साजच्या पेंडलला मॅचिंग ही कर्णफुले देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. ओके. त्याच्यावरती त्याच्यानंतर हा आहे आपला 3 पदरी बोरमाळ. 3 पदरी बोरमाळ मध्ये ह्याच्यामध्ये व्हरायटी भरपूर आहेत आपल्याकडे. 1 पदरी, 2 पदरी, 3 पदरी, हवी तशी तुमच्या पर्सनॅलिटी प्रमाणे तुम्ही यूज करू शकता. ओके. ह्याला हा जो समोसा वापरलेला आहे, जनरली कसा हा असतो सगळ्यांकडे, हा पण आम्ही थोडासा फॅन्सी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये ही आहे मोहनमाळ. मोहनमाळ सुद्धा 1 पदरी, 2 पदरी, 3 पदरी, 4 पदरी अशी 4 व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील. ही आहे बुगडी. बुगडीमध्ये हा थोडासा फॅन्सी बुगडी. त्याच्यानंतर हे आहे चिताक. चिताक हे सगळ्यात जुनं शेतकरी आपल्या पूर्वीच्या आई वगैरे वापरण्यात, हे सोनं स्टॉक करण्याचा एक दागिना आहे. ह्याच्यामध्ये गोल्ड स्टॉक करून ठेवलं जातं, म्हणजे ह्याला सगळ्यात जास्त सोनं वापरून हा ह्याची हवी तेवढी पट्टी बनवून प्रत्येक जण आपल्या गळ्यात वापरतात. ह्याला हे मला वाटतं आधीच्या चिताक. जुन्या काळामध्ये पहिल्यांदा लेडीज तेच तेच. जादा करून ते असायचं हो त्यांच्या. हो. कारण का ह्याचं कसं प्लेन हा दागिना खूप सगळ्या लेडीजचा आवडता दागिना आहे, चिताक. ओके. आणि मॅम हे ह्याला म्हणतात टोपरा माळ. ओके. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मॉडिफिकेशन केलेलं आहे, उंची थोडीशी कमी करून. हा मधला म्हणजे साज आणि टीकच्या मध्ये वापरण्यासाठी एखादा पीस हवा होता म्हणून हा बनवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मणी आणि हे जे मधले बीड्स आहेत ते त्याला आणि ह्याला साजचं थोडंसं पेंडलचा साईज मोठा करून तो मोठा बनवण्याचा प्रयत्न केला आहे. टोपरा माळ. ओके. हे आहे कृष्ण साज. हा सध्याचा ट्रेंडिंग साज आहे. ह्याला कृष्ण साज म्हणतात. ह्याच्यावरती कृष्णाची सगळी तुम्हाला चिन्ह बघायला मिळतील कृष्ण साजमध्ये ठोक्याचे. आणि ह्याच्यामध्ये जवमणी वापरलेला आहे आणि राणी कलरचे बीड्स खडे लावून हा. आणि हा जो आपल्या मोरपिसाचा जो पीस आहे हा त्याला त्याचं हे पेंडल आहे, ओके. म्हणून ह्याचं नाव कृष्ण साज आहे. आणि हे ही आहे टीक, प्लेन टीक. ओके. ही पण 1 ग्राम मध्ये आहे.
ह्याची 550 पासून 750 पर्यंत किंमत आहे. ओके. त्याच्या साईजवर डिपेंड असते का ते? हा, मनी किती आहेत हा, ओके. मण्यांवरती अवलंबून आहे. ठीक आहे. आणि प्रत्येक पीस हा चांगल्या धाग्यामध्ये चांगला गोंडा वापरून बनवण्याचा प्रयत्न का केलेला आहे, तर ही वस्तू तुम्हाला सोन्याला ऑप्शन म्हणून तुम्ही 1 ग्रॅम वापरणार आहे, हो. तर ते सोन्यासारखंच दिसलं पाहिजे. कारण सोन्याचा रेट आता लाखाच्या घरात गेलेला आहे. मग तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये, आणि मुख्य म्हणजे सोनं सांभाळणं आता प्रत्येक गृहिणींना अवघड झालेलं आहे. हो. जॉब करणाऱ्या मुली असतील, IT डिपार्टमेंट मधल्या मुली तर सोनं, पण आता कसं आहे नवीन ट्रेंड आलेला आहे. हो. आज नऊवारी डे, उद्या काही केरळ डे, परवा दिवशी साऊथ डे, त्यावेळेला मग तुम्हाला हे दागिने कोल्हापुरी नऊवारीवरती घालण्यासाठी. आता आपण वळूया ठुशींचे प्रकार. ह्या सगळ्या ठुशींमध्ये व्हरायटी आहे. ही आपली पूर्वीच्या पद्धतीची ठुशी, ही 300 पासून 500 पर्यंत ह्याची रेंज आहे. ह्याच्यावरती कानातले सुद्धा मॅचिंग तुम्हाला हवे तसे तुम्ही करून घेऊ शकता. कानातल्यांची डिझाईन मस्त आहे. मला वाटते आपण प्राजूया एवढे ज्वेलरी दुकान बघितले पण कुठं बघायला मिळालं नाही. हे रे. तरी मॅम याच्या साधारण किमती काय 300, असतील? 250, 300, ठीक आहे मॅम. 120 पासून सुरुवात आहे. ओके. 750 पर्यंत आहेत, पण ह्या सध्या 300च्या रेंजमध्ये आहेत. ठीक आहे. यातल्या हा नाही त्यामध्ये सुद्धा अजून जवळजवळ 50 भर डिझाईन्स वेगळ्या वेगळ्या आहेत. बेस्ट क्वालिटी. नाही, आता आपण सगळेच दाखवू शकत नाही. सगळंच सगळे दाखवू शकत दाखवायचं नाही म्हटलं आपण. की आपल्याला खूप हा मोठं आहे होणार. सगळ्या महिलांचा आवडता जोंधळपोत. ओके. हे जोंधळमणी, हा. त्या मण्यांची साईज ही जोंधळ्यासारखी असते म्हणून याला जोंधळपोत म्हणतात. आणि त्याच्यामध्ये हा जवमणी असतो. हा. हे चांदीच्या वरती गोल्ड प्लेटिंग असतं, त्यामुळे हा वस्तू कधीच खराब होत नाही. हा त्यामध्ये थोडासा मॉडिफिकेशन केलेला आहे, फॅन्सी पेंडर वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. आणि हे याला काय म्हणतात? हे म्हणतात कॉईन हार, पुतळी हार, कॉईन हार, ह्याला वेगवेगळी नावं आहेत. ह्याच्यामध्ये हिरवा दोरा वापरून आपण हे प्रत्येक तुम्ही कॉईन वरती बघितलात तर लक्ष्मीची मूर्ती आहे. बघितला का? लक्ष्मीची मूर्ती आहे त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये हा मोठा साईज आहे, म्हणजे ज्या नाजूक बायकांसाठी हा गळ्याबरोबर घेऊ शकता आणि लॉंग मध्ये पण ही घेऊ शकता. ह्याच्यामध्ये हिरवा दोरा जसा वापरलाय तिथे लाल दोरा वापरता येतो आणि काळा दोरा वापरता येतो. असे 2 दोरे वापरून म्हणजे ह्याच्यामध्ये 3 कलर आहेत अवेलेबल. हा 3 कलर अवेलेबल आहेत. तर याचं प्राजू डिझाईन बघितलंस का? ह्याची रेंज काय जाते तरी? हा साधारण 920 आहे छान आहे, work पण छान आहे याच्यावर. आणि हा 1300 आहे. ओके. हे आहे कानातले, ह्याला एअर कप म्हणतात. नवीन पद्धतीचे कानातले आलेले आहेत. हा सुद्धा कोल्हापुरी सुवर्ण दागिन्यांवरती शोभणारा पीस आहे. हे सुद्धा तुम्ही कानला ऑप्शन म्हणून हे घालू शकता. हा आहे पिचोडी, ह्या बांगड्यांमधला पूर्वीचा पीस आहे. हा सुद्धा सर्व लेडीजचा आवडता दागिना आहे, पिचोडी. हे मॅम 1 ग्राम मधले आहेत की 1 ग्रॅम मधले आहेत. साधारण 4000च्या रेंजमध्ये आपल्याला हे बसतात. सोन्यात करायचं गेलं तर आपल्याला साधारण 3.5 ते 4 तोळे वापरून हे बनवू शकतो. आणि तो सेम टू सेम तो बनवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याच्यावरचं नक्षीकाम मी बघतोय, खूप छान वाटतंय नक्षीकाम. हो. आता हे सगळं आपला मोत्यांचं सेक्शन चालू झालेलं आहे. जपानी मोतीमध्ये चांदीवरती प्लेटिंग असलेले हे सगळे दागिने आहेत. ह्याला चिंचपेटी म्हणतात, फॅन्सी चिंचपेटी. ती अशी हो छान दिसते ते. ह्याला मॅचिंग कानातले, ह्याला इथे गोंडा लावून तुम्ही तुमच्या लेडीच्या नेक प्रमाणे तो कमी जास्त करू शकता. ही आहे ट्रॅडिशनल चिंचपेटी. ही सगळ्या पूर्वीच्या लेडीजना खूप मस्त, म्हणजे छानच दिसायची. आपल्या मराठी नट्या सगळ्या ही चिंचपेटी वापरायच्या. आधीचे जुने पिक्चर मध्ये पारंपरिक छान दिसते एकदम असं किती सुरेख होते ना. मोत्यांचं दागिना पण इतकं सुंदर असेल असं वाटलं नव्हतं. हे आहेत मोत्याची करणं. ह्याला पूर्ण कान आणि ह्याला प्लस म्हणजे सपोर्टसाठी की तुमच्या हेअरस्टाईलमध्ये तुम्ही घालू शकता. ओके. खूपच सुंदर आहे. इतकं प्रिटी वाटत आहे ना ते. परफेक्ट वाटत. हे आहेत
हेअरस्टाईलला घालण्यासारखे आंबोड्यासाठी लावणारे ओके. त्याची नक्षी पण खूप छान आहे. हा एकदम रेखीव प्रत्येक पीस ह्याच्यामध्ये सगळा रेखीव बनवायचा प्रयत्न केलेला आहे. हे आहेत मोत्याची चिंचपेटी आणि ही आहे तन्मणी, ह्याला म्हणतात तन्मणी. हा तन्मणी दागिना हा हर एक ब्राह्मण स्त्रीच्या अंगावरती आपल्याला पाहायला मिळणार आणि संक्रांतीमध्ये हा सगळ्यात जास्त वापरला जातो. संक्रांतीमध्ये सगळ्या हळदी कुंकवाला सगळीकडे तन्मणी वापरला जातो. ह्याचे कानातले पण हा साधारण 1800च्या रेंजमध्ये जाईल. या सगळ्या त्याच्या डिझाईन आहेत काय? हा ह्या सगळ्या त्याच्यामध्ये व्हरायटी आहेत नवीन नवीन. हे त्याला कानातले येतात तुम्हाला, त्याच्यामध्ये मोत्याचे तोडे हा सगळ्यात आवडता. छान वाटायला लागलं. हा मस्त आहे. जरा फिरवून दाखवते एक मला. छान आहे, डिझाईन पण छान आहे. ह्याला फिरकी दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही हवी तशी साईज प्रमाणे फिरकीचा तोडा म्हणून हा वापरतात. ओके. आता आपण थोडंसं इकडे वळू. हे आहेत कोल्हापुरी साजमध्ये व्हरायटी. आपल्या पूर्वीच्या पद्धतीचे हे जे पेंडल्स आहेत त्याच्यामध्ये एवढी व्हरायटी आहे. त्याच्यामध्ये घुंगरू वापरलेले आहेत आपल्याकडे. आणि हे आहेत विदाऊट पेंडलचा साज. हा पण सध्या खूप ट्रेंडिंग साज आहे. बघितला तुम्ही त्याचं काम बघितला, अतिशय सुंदर. हां आणि हे आहेत फॅन्सी पेंडल. त्याच्यामध्ये जवळजवळ 17 प्रकारचे वेगवेगळे फॅन्सी पेंडल मध्ये व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील. खूप छान आहे. म्हणजे डिझाईन आपल्याकडे कमी असं काही नाही. Design भरपूर आहे. त्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला मिळणार. ओके. हे सगळे पूर्वीच्या पद्धतीचे साज आणि हे फॅन्सी साज. प्रत्येक लेडीजच्या ह्याच्यानुसार आपण त्यांना मॅचिंग करून देतो. हे आहेत कंबरपट्टे. हा आहे साऊथचा कंबरपट्टा. याचं ग्लेझिंग बघा, अगदी अतिशय सुंदर. हो. आणि हे आता मी आपले हे कानातले आहेत ना, हे मी बघतोय की आपल्याकडे व्हरायटीज खूप असतात. हे जवळजवळ तुम्हाला सांगते 1,500 व्हरायटी तुम्हाला टॉप्स मध्ये बघायला मिळतील आपल्याकडे. हे सगळं मॅन्युफॅक्चरिंग आपलं आहे. साधारण 100 रुपयापासून 250 ते 300 रुपयेपर्यंत एवढ्या व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील. हे कर्ण हे जे आहे हे सेम टू सेम अगदी सगळ्या लेडीजचा आवडता विषय आहे. ह्याला गट्टू टॉप्स म्हणतात, ह्याला तुम्हाला डबल डेकर टॉप्स म्हणतात. हे कर्नाटक स्टाईलचे कानातले आहेत. हे आहेत लक्ष्मी टॉप्स. लक्ष्मी टॉप्स तर सगळ्या गृहिणींचा आवडता हा टॉप्स आहे. आणि हे कानातल्याला खाली लावायच्या लटकन आहेत. त्या कितीला बसतो? लक्ष्मी टॉप्स 100 रुपयाला बसेल तुम्हाला. हा हे सगळे लटकन आहेत. हे सगळे कानातल्याच्या खाली तुम्हाला हे लटकन वापरून तुम्ही छान मस्त असे वेगवेगळी व्हरायटी याच्यामध्ये बनवू शकता. हा हे आहेत 1 ग्रॅमचे टॉप्स 400च्या रेंज मधले आहेत. हे आहेत खडे बदलायचे टॉप्स. खडे बदलायमध्ये इथे 6 कलर येतात. तुम्हाला वेगवेगळे तुमच्या साडीनुसार ड्रेस हे 300 रुपयाला बसतात. ओके. हे मी जे तुम्हाला रेट सांगते ह्या सगळ्यावरती तुम्हाला 15% डिस्काउंट बसणार. ओके. हे आहे लटकन टॉप्स. हे याच्यामध्ये सगळ्याला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लटकन लावलेले आहेत. हे आहेत रिंगा. रिंगांमध्ये सुद्धा जवळजवळ 20 व्हरायटी आहेत आपल्याला. प्लेन रिंगांमध्ये आणि डिझाईन रिंगांमध्ये 20 व्हरायटी आहे. त्याच्यानंतर हे आहेत झुमके. डबल झुमका, ह्याला डबल झुमका म्हणतात. रिंगामध्ये पण मला वाटतं ह्या सोन्याच्या रिंगा असल्यासारखं वाटतात ना त्या. 1 ग्रॅम बदलायला आपल्या. यात आपण पाहू शकतो की कानातल्यांमध्ये व्हरायटीज आहेत भरपूर. या म्हणजे आपल्याला कोणत्या प्रकारचं पाहिजे सांगायची गरज नाही. ते बघितलं की घेऊ शकतो. हा एकाच छताखाली तुम्हाला सर्व काही. हो मॅम. मी आतापर्यंत बघितलं की एवढ्या कानातल्यांची व्हरायटी ही आपल्याकडेच आहे. डोक्यापासून पायापर्यंत सर्व काही तुम्हाला एकाच छताखाली मिळेल. पद्मावती ज्वेलर्स. घेऊन जाईल. आणि योग्य किंमत आणि भरपूर व्हरायटी. फक्त आम्हाला काय म्हणायचं की आमचे जर व्ह्युअर्स कोण आले आमच्या चॅनलचं नाव सांगितलं तर त्यांना 15% जरा थोडं डिस्काउंट जास्त द्या. नक्कीच. ओके ठीक आहे.
आता आपण वळूया महिलांचा आवडता दागिना मंगळसूत्र, जे आपलं सौभाग्याचं लेणं आहे मंगळसूत्र. त्याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी बघायला मिळतील. ह्याला पेंडल आणि वाटी दोन्ही, कोणतीही तुम्ही वरती पोत तयार केली तर त्याला आपण वाटी पेंडल हवं तसं त्या मंगळसूत्राला सूट होईल ऍडजस्ट करून देतो. ह्याच्यामध्ये हा एक मंगळसूत्राचा, ह्याला पट्टा मंगळसूत्र म्हणतात. नेकलेस घालण्याची गरज नाही. हा एक मंगळसूत्र घातलं की पास. असे भरपूर वेळ त्याला म्हणतात पिंजरा मंगळसूत्र. पिंजऱ्याच्या आकारामध्ये हे याचे कोरीव काम बघा किती सुंदर आहे. पिंजरा मंगळसूत्र. हा आहे पट्टा मंगळसूत्र आणि त्याच्यामध्ये परत पिंजरा मिक्स केलेला आहे. हे आहे पीस मंगळसूत्र. पीस मंगळसूत्र हे आहे 4 लाईन पीस मंगळसूत्र. कुठलं हे का? हे ह्याच्यामध्ये 4 पदरी मंगळसूत्र आहे ते. आणि सर्व ठिकाणी तुम्हाला असे 2च पट्ट्या बघायला मिळतील. पण ह्या आपल्याकडे 1, 2 आणि 3 हे असे थोडं थोडं ह्याच्यामध्ये आपण सातत्य आणायचा प्रयत्न केलेला आहे सगळ्या गोष्टींमध्ये. त्याच्यानंतर हा एक वेगळा प्रकार आहे साईड चेन. साईड चेन आणि पट्टा असं मिक्सिंग. हा आहे 3 लाईन पीस मंगळसूत्र. हे जे मण्या आहेत आणि ह्या मण्यांच्या मध्ये जे बनवलेलं आहे हे सेम तुम्हाला अगदी. हे आहे सेंटर चेनचं मंगळसूत्र. त्याच्यामध्ये तुम्हाला मध्ये चेन बघायला मिळणार आहे. हे आहे मोरणी मंगळसूत्र. ह्याच्यामध्ये तुम्हाला मोराची डिझाईन बघायला मिळेल आणि ह्याच्यावरती सुद्धा मोर तुम्हाला पेंडल मध्ये. मोरणी व्हरायटी मध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे मोरणी मंगळसूत्र मध्ये. हा आहे अँटिक गेरू पॉलिश मध्ये मंगळसूत्र. हे कितीला भेटते? हे साधारण 4400 रुपये किंमत आहे. आणि आता काही महिलांना कमी रेंज मधले हवे असतील तर त्यांच्यासाठी 2000ची रेंज पण ह्याच्यामध्ये आम्ही काढलेली आहे यावर्षी. ह्याच्यामध्ये असं तुम्हाला छेडिया हा जो बघायला मिळेल रेड आणि ग्रीन, जो तुम्हाला PNGच्या ऍडला जे मंगळसूत्र आहे तोच हा सेम टू सेम नमुना बनवलेला आहे आपल्याकडे. आणि हे एक वाटीचं मंगळसूत्र आहे. हा मनी बघा तुम्हाला, ह्याचं काम बघा, ह्याच्यामधले खडे बघा, हे सगळं फिनिशिंग अतिशय सुंदर आहे. हा राणी हार. प्रत्येक स्त्री ही राणीच आहे त्यामुळे तिच्यासाठी राणी हार. राणी हार हा आवाज. हा आहे लक्ष्मी हार. हा ह्याला लक्ष्मी हार म्हणतात. हा आपल्याकडे असतोच ना. असतो. हा 3 तोळ्यामध्ये सोन्यात बनतो. लक्ष्मी हार हा खूप आवडीचा आहे. हा आहे शाही हार. शाही हार म्हणजे चेनांमध्येच 3 पदरी 4 पदरी चेन ह्याच्यापासून हा बनवलेला आहे. आणि मध्ये असे पट्ट्या टाकल्यामुळे हा तुम्हाला खूप सुंदर दिसतो. छान वाटतं तो. ह्याला म्हणायचं शाही हार. शाही हार. हा आहे पोहे हार. ह्या पोह्या, ही जे पोहे, हा प्रत्येक पोहा म्हणजे हे आपल्या खाद्य संस्कृतीवरती थोडंफार अवलंबून आहे. पोहे हार, बोरमाळ, जोंधळ पोल, त्याच्यानंतर म्हणजे हे बनवून ह्याची दागिन्यांची नावं बनवलेली आहे. पोह्यासारखा फुललेला आहे हा, म्हणून हा पोहे हार. ह्याच्यामध्ये पण 1 पदरी 2 पदरी 3 पदरी आणि 4 पदरी अशी व्हरायटी बघायला मिळेल तुम्हाला. आता आपण वळूया पाचू आणि माणिकच्या दागिन्यांकडे. आपल्याकडे पाचू आणि माणकाचे दागिने आहेत. मोती जडाव केलेला आहे त्याच्यामध्ये, हे बघू शकता तुम्ही, असे आहेत. आणि त्याच्यावरती मॅचिंग तुम्हाला कानातलं सुद्धा भेटून जाईल. गळ्याबरोबरचे नेकपीस आहेत ते सुंदर दिसतात. काय रेंज आहे? हे साधारण 4500 पासून 6000 पर्यंत ह्याची रेंज बसेल. हा पण अतिशय सुंदर पाचू, माणिक आणि मोती असे तिन्ही जडाव केलेला हा पीस तुम्हाला बघायला मिळेल. अतिशय सुंदर काम आहे त्याचं. हे मोत्याचं सेट आहे. हा पाचू माणिक फ्लॉवर सेट आहे. आणि हा कोलकीमधला आमचा सगळ्यात स्पेशल पीस आहे. हा ब्रासवरचा आहे. एकदम सुंदर आहे. हा आहे साऊथचा
स्पेशल दागिना साऊथ इंडियन ज्वेलरी. साऊथ इंडियन ज्वेलरीमध्ये तुम्हाला हे ब्रासवरची ज्वेलरी बघायला मिळेल. त्याच्यानंतर अमेरिकन डायमंडमध्ये तुम्हाला अशी व्हरायटी बघायला मिळेल. हे एक नवीन आहे ना प्राजू? म्हणजे आपण अमेरिकन डायमंडमध्ये सुद्धा तुम्हाला प्री वेडिंग शूटसाठी त्याच्यानंतर एंगेजमेंटसाठी तुम्हाला हे दागिने खूप ट्रेंडिंग आहे. त्याच्यामध्ये हा एक वेगळा नेक पीस आपल्याला बघायला मिळेल. सध्याचा सगळ्यात जास्त ट्रेंडिंग आणि डायमंड लुक देणारा दागिना आहे. त्याचे कानातले पण खूप सुंदर आहेत. सगळे विथ इयरिंग्स आहेत. हा पण एक मस्त आहे ना. हो म्हणजे ब्राईडसाठी खूप काय काय ब्राईडसाठी हे बेस्ट असे सुंदर दागिने. आपल्याकडे अँटिक नेकलेस आहेत, रजवाडी नेकलेस आहेत, त्याच्यानंतर कोल्हापुरी सगळे आहेत. हे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. ओके, मी हे दाखवतो एक वेळ थोडं थोडं. सगळ्या मॅडम आपल्या मंगळसूत्राच्या व्हरायटी या 1 ग्राम मधल्या की रेग्युलर असते? 1 ग्राममध्ये येतात. त्यामध्ये तुम्हाला जर म्हणजे कमीचे पाहिजे असेल तर बेंटेक्समध्ये पण येतात. चेन आहेत त्या सगळ्या 1 ग्राममध्ये येतात. आणि ह्याचे सगळे अँटिक झुमके येतात. होतेच म्हणाले मी हे बघितलंच नाही. असे छान छान आहेत ना यामध्ये. याची किमती तरी काय आहे? त्यामध्ये 200-250 पासून येतात. 400, 450. यामध्ये व्हरायटी पण आहेत आपल्याकडे भरपूर. भरपूर व्हरायटी येतात. कलरमध्ये येतात. रेड, ग्रीन. ओके मॅडम हे जे मंगळसूत्र म्हणून येतात. लॉंग येतात. त्यामध्ये 36 इंच 38 इंचपर्यंत लॉंग येतात. त्यामध्ये मायक्रो मंगळसूत्र पण येतात पट्टीमध्ये. मी तुमची मनपूर्वक आभारी आहे. तुमच्या वेळ काढून तुम्ही आम्हाला इतकी डिटेलमध्ये माहिती सांगितली आणि पूर्ण ज्वेलरीचा इतिहास तुम्ही आम्हाला सांगितला. त्याबद्दल मी तुमची खरंच मनपूर्वक आभारी आहे. थँक्यू.